झी 24 तास एक पाऊल पुढे। जर का तुम्ही ऑनलाइन बुकिंग करत असाल, व्यवहार करणार असाल तर 100 वेळा विचार करा, कारण तुमच्या ऑनलाइन व्यवहारावर 7 समुद्रापार बसून कोणी देखील नजर ठेवतंय हे लक्षात ठेवा। अनेक भारतीयांची क्रेडिट आणि डेबिट कार्ड हॅक करून ऑनलाइन गंडा घातल्याची धक्कादायक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत। मुंबई आणि नाशकातल्या दोघांच्या डेबिट कार्डवरून अमेरिकेत खरेदी करण्यात आली आहे। शिवाय भारतातही ऑनलाइन फसवणुकीच्या घटना उघडकीस आल्यात। यावरून भारतीयांचे ऑनलाइन व्यवहार धोक्यात आल्याचं स्पष्ट झालंय। नाशिकमधील चंद्रशेखर कासार यांच्या डेबिट कार्डवरून अमेरिकेत 6 ऑनलाइन व्यवहार करण्यात आलेत। यामध्ये कासार यांना मोठा आर्थिक फटका बसला नसला तरी त्यांचं खातं मात्र असुरक्षित झालंय। शिवाय मुंबईच्या सौमेन मुजुमदार यांनाही अमेरिकेतल्या एका ठगानं 1,17,000चा गंडा घातलाय। त्यामुळे या वेळेनंतर जर का आपल्याला ऑनलाइन व्यवहार करायचे असेल तर 100 वेळा विचार करा, कारण अर्थातच आपलं ऑनलाइन हा जो व्यवहार आहे हा कुठूनही हॅक होऊ शकतो। अगदी 7 समुद्रापार देखील अनेक चोर बसलेले आहेत की जे आपले ऑनलाइन व्यवहार हॅक करू शकतात। ब्रिटन आणि यूएस मध्ये 3 ते 4 मिनिटाच्या अंतरात दोन देशांमध्ये ती खरेदी झालेली असं मला आढळून आलं। मी तिथे विचारणा केली हे कुठल्या डेबिट कार्ड थ्रू झालं, तर माझ्या खिशामध्ये असणाऱ्या डेबिट कार्ड थ्रू त्या ठिकाणी खरेदी आली। परंतु माझ्याकडे बाहेर जाण्यासाठी व्हिसाही नाही, तर मी ब्रिटनमध्ये कसा जाऊ शकेल खरेदी करायला। या संदर्भात बँकेत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की आमची टेक्निकल टीम याची चौकशी करेल। पण आज 3 जानेवारीपासून तर आज तारखेपर्यंत आज बँकेकडनं कुठली त्यांच्याकडनं मला हेल्प मिळालेली नाही। ते एकूणच भारतीयांच्या ऑनलाइन खात्यांवरील दरोडे पाहूयात। 11 डिसेंबर 2012ला मुंबईत चिन्मय दास यांना 1.75 लाखांचा गंडा बसला। 5 फेब्रुवारी 2013 सौमेन मुजुमदार यांना देखील अमेरिकेत 1.17 लाखाचा गंडा घालण्यात आला। 6 फेब्रुवारी 2013ला पीके ज्ञान यांना 10,000चा अमेरिकेतून गंडा घालण्यात आला। 2 फेब्रुवारी 2013 कोरेन यांच्या कंपनीला 1 कोटीचा ऑनलाइन गंडा घालण्यात आलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।